नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे मस्त ना. तर पहाटेचे वाजले आहेत 4. तर आम्ही निघाला आहोत जेजुरीला. तर आज रविवार आहे आणि खूप जास्त गर्दी राहते, त्याच्यामुळे म्हणलं चला लवकर जाऊया. त्याच्यामुळे मी लवकर उठले, आंघोळ वगैरे झाली माझी आणि मस्त अशी ही तयार झाली, साडी वगैरे घातली, नेसली मी. तर आता जाणार आहोत, निघणार आहोत मी. आता मुलांचं तेवढं आवरायचं आहे आणि नंतर मग आम्ही निघणार आहोत जेजुरीला. देवपूजा देखील करून घेतलेली आहे मी. मुलांसाठी घेतले मी शेंगदाण्याचे लाडू आणि इथे मी करते मला साबुदाणा खिचडी. 4 वाजून 6 मिनिटं झाली आता आम्हाला. कुठं आहे गार्डन? जे बाप्पाला जायचं आपल्याला. हा इथे गार्डन आहे ना. तर 4:30 वाजले आम्हाला आवरून करून सगळं निघण्यासाठी. आणि मी काय केलं, साबुदाण्याची खिचडी करून घेतली, कारण मला होता उपवास आज रविवार. आणि साबुदाण्याची खिचडी बाहेर भेटते, पण 1-2दा मला ना खूप अनुभव आला, म्हणजे तेवढी काही खास भेटत नाही. एकदा वडे घेतले होते मी असंच, तर ना वडे असे एकदम असे कडक होते आणि असे म्हणजे शिळे होते का काय की असं वाटत होते. एकदम असा साबुदाणा कडक झालेला होता, म्हणून त्यासाठी मी साबुदाण्याची खिचडी करून घेतली, मुलांना शेंगदाण्याचे लाडू करून घेतले. आणि हे आलेली आहे जेजुरी, जे दिसते ना तुम्हाला पिवळी जरद असं नाही का रोशनी आहे ती लाईटिंग वगैरे, तर ते जेजुरी गड आहे वरती. तर आलो आता इथं दर्शनासाठी. तर सकाळी आम्ही 5 वाजता निघालो होतो. कंप्लीट आम्हाला 6-7:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलो आणि दिवस उजळला होता, सूर्य निघालेला होता. मग काय आता गाडी वगैरे पार्किंग केली आणि निघालो आता जेजुरी गडावरती दर्शनासाठी. जास्त गर्दी काहीच गर्दी नव्हती आणि त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं गर्दी नव्हती त्याच्यामुळे. काय होतं खूप जास्त गर्दी असते, दर्शन काही होत नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला. तर इथे बघा अजूनही थोडासा अंधार आहे. मग काय फुलं वगैरे घेतली, भंडारा घेतला आणि आता निघालो आता इथं दर्शनासाठी. आणि थंडी ना वाटलं, खूप जास्त थंडी वाटते का, म्हणजे थंडी वाजते का असं वाटलं होतं आम्हाला. पण मी आणि माझ्या मिस्टरांनी काही स्वेटर घातलं नव्हतं, मुलांना घातलं होतं. तर नंतर ना स्वराजला आणि विराजला घाम आला होता, कारण कसं ना तो पायऱ्या चढून घाम आला होता. आणि एवढं काही आम्ही जास्त फास्टवरी गेलं नाहीत, कारण कसं ना विराज थोडा चालत होता, मग थोडे त्याचे पप्पा घ्यायचे, थोडंसं मी त्याला घ्यायचं. तर असंच चाललं होता दमान, म्हणजे हळू आम्ही पायऱ्या चढवतो, जास्त घाई गडबड केली नाही, कारण कसं ना मुलं आहेत सोबत. त्याच्यामुळं सावकाश आम्ही वरती गेलो थांबत. आणि दम ही इतका म्हणजे नाही का दम धाप लागत होती असं चढून. आणि थंडी तर काय थंडी नव्हतीच, असं पायऱ्या चढून असा घाम आला होता. हे बघा मुख्य दरवाजा आहे हा, मेन दरवाजा आपला जेजुरीचा. तर वरती आलो एकदम असं नाही का पूर्ण दिवस उजळला होता. आणि वरती आल्यानंतर वाटलं दर्शनासाठी म्हणजे रांग नसेलच असं वाटलं आम्हाला, डायरेक्ट दर्शन आपण करून घ्या. तरी पण एवढी म्हणजे रांग होती ना, गर्दी होती, रांगेमध्ये दर्शन सुरूच होतं. आम्ही एवढ्या लोक 4 वाजता उठलो, लोक किती वाजता उठून आले असते. तर असं वाटलं पूर्ण मंदिर पूर्ण लाईटिंग खूप छान असं पूर्ण मंदिर सोन्याची जेजुरी आज आणि खूप लांबून लाईटिंग खूप असं पिवळी सोन्यासारखी जेजुरी दिसत पूर्ण भंडाऱ्यानं असं पूर्ण. आणि जे काही जमिनीवरती भंडाराचा थर होता ना, असा एक म्हणजे हातभर असा एवढा भंडारा खाली साचला होता. कासव वाचतो ना तिथे. मग काही तर लाईनला लागलो आम्ही दर्शनासाठी. तर म्हणलं नाही आता एवढ्या लवकर आलो तर असू द्या गर्दी किती, पण लाईनच दर्शन करून घेऊया, गाभाऱ्यात जाऊन या. मग काही दर्शनासाठी थांबलो आणि मुलांना काही बिस्किट शेंगदाण्याचे लाडू आणले होते, ते त्यांना रांगेमध्येच खायला दिले. दर्शन वगैरे करून बाहेर आलो. आणि हे जे काही दिसतंय ना तुम्हाला, तर इथं अभिषेक करतात, ते तळी भरतात, तळी भंडारा असतो ना, तर ते इथं हे बसलेले आहेत लोक, जे ज्यांना कुणाला तळी वगैरे भरायची असेल ना, तर ते इथं भरून देतात.
आणि हे बघा एवढी गर्दी, म्हणजे जास्तही गर्दी नव्हती, काहीच गर्दी नाही आहे. ह्याच्यावर जास्त गर्दी आम्ही बघितलेली आहे जेजुरीमध्ये. तर हे ओम नमो भगवते मल्हार मार्तंड असं खूप छान सजवलेलं होतं. महादेवाची अशी ही मूर्ती म्हणजे चित्र असं ठेवलेलं होतं. मग काय दर्शन वगैरे केलं, दर्शन वगैरे करून आलो बाहेर. आणि नंतर आम्ही भंडारा वगैरे उधळला. आणि ते बघा विराजनं मला देच म्हणत होता उधळायला, आणि त्याच्या डोळ्यातही जात होता. तर तो काय डोळ्यातही गेला तरी तो उधळायचा म्हणतच होता. मग काय तो हाताने असा म्हणजे लोकांचं बघून तोही करत होता. खूप छान वाटत होतं, त्याला खूप मस्त वाटत होतं. रडतो ते म्हणजे रडल असं वाटत होतं, पण नाही आहे. मग काही तर थोडे फोटो वगैरे काढले, भंडारा उधळला आणि जाऊन एका ठिकाणी बसलो. तर तिथं ना बसलो आम्ही की लगेच आम्हाला प्रसाद आला. म्हणजे मस्त असं गरमागरम मसाला दूध आम्हाला आलं प्रसादासाठी. मग काय आम्ही ते मसाला दूध वगैरे पेलं. आणि अजून थोडं आम्ही जास्त काही गडबड केलीच नाही. खूप वेळ आम्ही जास्त जेजुरीमध्ये घातला, ह्या गडावरती घातला. सारखं सारखं काय आपल्याला जाणं शक्य नसतं, त्याच्यामुळे काय म्हणलं नाही पडत इकडे काय का थोडं का जे बाप्पा कर इकडे स्वेटर पूर्ण हे गाव जेजुरी गाव दिसते. हे बघा आधी तिथं आहे ते तळं आहे दिसते कोणतं तरी छोटंसं, आणि हे आहे ते पूर्ण गाव आहे. तर बघा ना किती छान असा हा व्ह्यू आहे, एकदम मस्त वाटते. हे इथून ना आतमध्ये येतात मंदिरातमध्ये. हे इकडे दिसतात, हे आहेत ते पायऱ्या आहेत आपल्या यायच्या जायच्या. तर खूप छान असं हे वातावरण आहे. थोड्या वेळ शांत वगैरे वरी बसलो आणि आता निघालो आहोत रिटर्न खाली आम्ही. तर हे बघा आत्ता गर्दी जास्त वाढत चालली होती. आम्ही जेव्हा दर्शन वगैरे करून आलो तर आता इथून पुढे ना आम्ही 8:30च्या दरम्यान खाली आलो. तर खूप भयानक अशी गर्दी वाढत चालली होती. आणि हे आहे ते जे बाणाबाईचं मंदिर आहे. हे बघा बाणाबाई आहे आपली हे, आणि हे आहेत ते बाणाबाईचे मेंढरं आहेत. तर हे मंदिराच्या खालीच आहे बाणाबाईचं मंदिर, आणि हे तिचे मेंढरं आहेत. तर अशा प्रकारे मेंढरं वगैरे त्यांच्या दगडी मूर्ती अशा ह्या बनवून ठेवलेल्या आहेत तिथं. तर तेच हे बघा काहीच गर्दी नाही आहे इकडून, तर जास्त गर्दी आता वरती वाढत चाललेली आहे. दर्शन वगैरे केलं आणि आता आम्ही गाणगापूरचा दत्ता, नारायणगावचा दत्ता, नारायणपूरचे आहे ना, काय आलं वडापाव, नारायणपूरचा म्हणजे दत्ताचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे, एकमुखी दत्त आहे तिथं. तर हेच बघा डोंगर वगैरे खूप छान असं 9-9:30 वाजता आम्ही नारायणपूरमध्ये आलो. आणि तिथं एकमुखी दत्त असल्यामुळे आता दत्त जयंतीला खूप छान उत्सव असतो तिथं. तर मस्त असं हे दर्शन वगैरे केलं आणि जेजुरीचं दर्शन करून आल्यानंतर आम्ही अगोदर नाश्ता केला आणि रिटर्न मग निघालो आम्ही आता इथं नारायणपूरला. आणि घरी असल्यानंतर आपल्याला थंडी वाजते ना, तर आम्हाला प्रवासात कुठेच थंडी वाजत नव्हती, कारण इतकं उन्हाळ्यासारखं ऊन लागत होतं. स्वराचा फ्रेंड बघ ना आता युट्यूबला व्हिडिओ, तुला म्हणेल जेजुरीला गेलता का स्वराज.
समर्थ करून 151 मिळाले धन्यवाद. तृप्ती शुभम यादव यांच्याकडून 200 रुपये मिळाले धन्यवाद. जाऊ जाऊ काम जाऊ नारायणपूरच्या दत्ताचंही दर्शन घेतलं आणि निघालो आहोत लगेच नारायणपूरचा बालाजी. तर बालाजीचं मंदिर इथं काही शूटिंग घेतलं नाही, कारण तिथं मोबाईल जमा करावा लागते, त्याच्यामुळे तिथं व्हिडिओ शूटिंग फोटो वगैरे काहीच काढू देत नाही आहेत. त्याच्यामुळे मग काय आम्ही दर्शन वगैरे करून आलो आणि हे आहे ते आम्ही रिटर्न घरी निघालेलो ते थोडंसं शूट घेतलं आहे आम्ही. तर तिन्ही ठिकाणचं दर्शन करून आमचं नाही आणि 1:12 वाजताच आमचं हे सगळे देवदेव झालेलं आहे. रिटर्न आम्ही निघालो आहोत घरी 1 वाजता. तर नंतर इतका कंटाळा आला ना, म्हणजे खूप वैताग आल्यासारखं झालं होतं. आणि विराजला स्वराजला तर काही नाही, ते खूप फ्रेश होते. विराज तर ना त्याला तर खूप छान वाटत होतं. तर हे नारायणपूरचा बालाजी करून आम्ही निघालेलो होतो आणि तिथं थोडासा एक घाट लागतो आणि खूप छान वातावरण, म्हणजे हे दृश्य होतं निसर्गाचं बघण्यासारखं. हिरवीगार असं हे जंगल होतं. म्हणून चला, आणि इथं ना मी व्हिडिओ व्हॉइस ओव्हर देणार नव्हते, कारण कसं ना गाडीमध्ये गाणे लागलेले होते आणि कॉपीराईट येईल, त्याच्यामुळे म्हणलं चला व्हॉइस ओव्हर करूया. तर अशा प्रकारे ना आमचा आजचा हा पूर्ण दिवसाचा प्रवास आहे. तर आलो आता इथे घरी आम्ही 3 वाजता. आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि भेटूया अशाच अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, आपापली काळजी घ्या.